राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदू संमेलन समितीच्या वतीनं रविवारी 12 एप्रिल रोजी हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदू संमेलन समितीच्या वतीनं रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष योगेश सलगर आणि कार्याध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। रविवारी सायंकाळी 6 वाजता बाळीवेस चौक इथं हे संमेलन होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदू समाजाला संघटित, सशक्त आणि जागृत करण्याच्या पवित्र उद्देशानं विविध ठिकाणी भव्य हिंदू संमेलनांचं आयोजन करण्यात येत आहे। या संमेलनांद्वारे समाजामध्ये एकात्मता, संस्कार, राष्ट्रीय भावना आणि सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनाथ संस्थानचे हरिभक्तपरायण श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर, हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई, डॉक्टर सचिन लादे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। या कार्यक्रमात लाठीकाठी आणि दांडपट्टा या पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिकं सादरीकरण करण्यात येणार असून महापुरुषांच्या वेशभूषेत लहान बालकांचा सहभाग देखील आकर्षक ठरणार आहे। कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांनी केलं आहे। या पत्रकार परिषदेला योगेश सलगर, शिवानंद सावळगी, देवीदास चेळेकर, रवी गोणे आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित भव्य हिंदू संमेलनाबाबत ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेचं पुढचं जे आहे ते आमचे कार्याध्यक्ष सचिन कुलकर्णी करतील। पंचपरिवर्तन म्हणून जे 5 आयाम ठेवलेले आहेत ते 5 आयाम समाजापर्यंत पोहोचवावे हा हिंदू संमेलनाचा उद्देश आहे। आणि ते 5 आयाम कुठले आहेत ते आता मी सांगतो। पहिला आहे स्वबोध। स्वबोध म्हणजे आपण जे काय आहे ते स्वदेशी वापरा, हे मेसेज लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, तो पहिला मुद्दा आहे। दुसरा आहे समरसता। समरसता म्हणजे प्रत्येक समाजाला एकत्रित घेऊन समाजाच्या वतीने लोकसहभागातून सगळे कार्यक्रम व्हायला पाहिजे, हा त्या मागचा उद्देश आहे। तिसरा मुद्दा आहे पर्यावरण संरक्षण। पर्यावरण संरक्षण म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा किंवा प्लास्टिकचा वापर करू नका, हे पर्यावरण संरक्षण हे तिसरा मुद्दा आहे। चौथा मुद्दा आहे नागरिक शिष्टाचार। प्रत्येक जण आहे भारताचा नागरिक आहे, त्याने जबाबदारीने जर वागला तर ह्या समाजात एक वेगळा मेसेज जाईल। प्रत्येक समाजातील घटकानं आपल्या जबाबदारी नागरिकत्व, भारतीय नागरिकत्व स्वीकारून जबाबदारीने वागलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि 5वा लास्ट मुद्दा आहे कुटुंब प्रबोधनाचा। प्रत्येकाने समाजात काम करत असताना आपल्या कुटुंबाकडे पण लक्ष दिलं पाहिजे व आपलं कुटुंब कसं चांगल्या पद्धतीनं समाजात वावरलं पाहिजे याचं प्रबोधन तिथं होणार आहे।